पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी लोचनी झाले वो साधने सुख झाले वो साधने साधने तो हा विठ्ठल बरबा
सदा संत संगती सदा संत संगती सदा संत संगती सदा राम पदा संत संगती सदा संत संगती सदा संत संगती सदा आवडी माझी सर्व जोडे रामेश्वर महाराज पुढे म्हणतील त्यांना साथ नामदेव देवकर देतील. हॅलो 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 देवा
जोडी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी गुणगारी दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा किंवा नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद नीलांबुदाभं जगननेतपान मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो प्रथम नाम पांडुरंग करो प्रथम नाम
पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत थोडा ट्रबल वाढला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जसे जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र घोटका या आपल्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बाळूमामाच्या पालखीच्या सोहळ्याच्या निमित्तानं सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील ही दरवर्षीची कीर्तनाची सेवा मी न चुकता या ठिकाणी येत राहतो बरं का. असे आमचे अंबादास महाराजांचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी येत राहतो. त्यानिमित्तानं ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण केली आम्ही शिकत असताना वृंदावनला सोबत होतो. आता महाराज तिथंच वास्तव्याला आहेत आणि आम्ही पुन्हा आमच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या माघारी आलो. आम्ही सोबत शिकलेले आहेत आणि खूप दिवसानंतर महाराजांची माझी भेट झाली. तसं शिकत असताना भगवान श्रीकृष्ण सुदामजी सोबत होते पण तदनंतर सुदामजी त्यांच्या गावी निघून गेले. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या गावी आले आणि तदनंतर दोघांची लग्न लेकरं बाळ झाल्यावर भेट झाली. तसं आमचं झालं तसं आमचं झालं. त्यांचं नाव योगायोगान सुदामा आहे पण माझं कृष्ण आहे का नाही. पण त्याच पद्धतीनं खूप दिवसानंतर म्हणजे शिकत असतानाचा काळ आणि त्याच्यानंतर आता बऱ्याच वर्षानंतर भेट झाली. हा भेटीचा योग अंबादास महाराजांना नाही तर बाळूमामानं घडून आणला. बाळूमामाचा उत्सव आहे का. बाळूमामाच्या माध्यमातून अंबादास महाराजांना प्रेरणा मिळाली आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा योग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज आहेत. माझ्या बरोबर आलेले आमच्या जिल्ह्याचं वैभव महाराष्ट्रातील नामवंत गायक हरिभक्त पारायण आमचे नामदेवजी महाराज आहेत. त्याच्यानंतर हरिभक्त पारायण बाळूमामा प्रसन्न लाखोरे तेही या ठिकाणी उपस्थित. त्याच्या टोपीवरच नाव आहे त्याच्यामुळं काय ताणच नाही आपल्याला आहे का नाही. नाव त्यांनाही धन्यवाद देतो. तुमचं नाव महाराज गावातलेच का. नावच गावातले आहे का. पवन महाराज. पवन मग नाव सांगा ना. पवन महाराज व्यंकट महाराज तिकडं भगवान महाराज व्यंकट महाराज भगवान महाराज. तुम्ही येणे करी बाबा मुखराम महाराज विक्रम महाराज वा वा विक्रम महाराज योगेश महाराज चिंतामण महाराज मारुती महाराज प्रल्हाद महाराज वा प्रल्हाद महाराज. तुम्ही राम महाराज वा राम आणि रामेश्वर असे समोरासमोर आले दोघं आहे का नाही. राम महाराज रामेश्वर महाराज वैभव महाराज प्रल्हाद महाराज माऊली महाराज चिंतामण महाराज आदी करून सगळी महाराज मंडळी सर्वांना प्रल्हाद महाराज सर्वांना धन्यवाद. तुम्ही मर्दांचार्य गजानन महाराज वा गजानन महाराज आहे. तुझं नाव दिदी आवनी वा. या ठिकाणी आवनी ताई सुद्धा आहे. छान वाजवते मृदंग वा. महिला मुलगी असून एवढं गोड वाजवते. तर हे पखवाज म्हणजे मर्दाचं वाद्य आहे. तसं तर तबला वगैरे असं मुलीला सहज हाताळायला सोपं जातं पण पखवाज वाजवायचं म्हणलं की त्याला ताकद लागते बरोबर आहे का. पण ती काही कमी पड ना बाबा आहे का नाही. पण तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी वा. त्यांना धन्यवाद देतो. यूट्यूब बाप माणूस आहे का नाही. यूट्यूब चॅनल बाप माणूसच ना. बाप माणूस यूट्यूब चॅनल आहे. तर आपका कौन सा चॅनल है काय मेडेक्स वाह मेडेक्स मीडिया. मेडेक्स मीडिया ये भी चैनल लाम से यहाँ आया है. बहुत गचाड़ लाम से आया है वो
आप इधर के नहीं, महाराज जी के साथ है क्या? इनके साथ आए है क्या? संगटच आहे म्हणा दोघं, आहे का नाही? वा, महाराजजीच्या सोबत आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला भले विठ्ठला 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 हरे विठ्ठला हरे विठ्ठला हरे विठ्ठला हरे विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठला 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 कवरदार हरे गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. सेवे करता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करतात. लक्ष देऊन ऐका. याचा इको थोडा कमी करा आणि गेन वाढवा. बोलताना कमी करा, गातानी द्या. हा, हेची दान देगा देवा. लक्ष द्या. आता देवा तुला द्यायचं असेल तर मला हेच दान दे. कोणतं दान दे? तुझा विसर न व्हावा. सगळ्यांच्या जवळपास हा अभंग पाठायचे, कारण आपण रोज हरिपाठात शेवटी हा अभंग म्हणतच असतो, आहे का नाही? मला हेची दान देगा जे बोला, हेची दान देगा देवा. काय दे? तिथंच उत्तर आहे. प्रश्न तिथंच आहे, उत्तर आहे तिथंच आहे. हेची दान देगा देवा हा झाला प्रश्न. उत्तर काय? तुझा विसर न व्हावा. तुझा विसर होऊ नये हे दान तू मला दे. आणि हे दान जर तुम्हाला दिलंस, भगवंत म्हणले हा हे दान मी तुम्हाला देतो, मग तुम्ही काय करसाल? त्याचं उत्तर पुढे आहे. गुण गायीन आवडी. आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. मग दुसरं काही मिळवायचं नाही का? म्हणले नाही. हेची माझी सर्व जोडी. काही मिळवायचं नाही. दरवर्षी सप्ताह करायचा. किती अडचणी येऊ द्या, काही टेन्शन होऊ द्या, काही ताण घ्यायचा नाही. बरोबर आहे ना? बस गुण. दुसरं काय मिळवायचं तेव्हा? काय मिळवायचं नाही. मिळालं त्याच्या कृपेनं बाळू मामाच्या. त्याला ठेवायचं तर ठेवलं, नाही तर घेऊन जाईल. पहिले दिवस आठवणीत ठेवायचे आपले. बरोबर आहे ना? पहिले दिवस आठवणीत आहे देवा आमच्या. मिळवायचं तुझ्या नावान मिळालंय ना, म्हणून तुलाच मिळवायचं. आणि तू जर घेऊन जायचं ठरवलं तर घेऊन जाय. मला मिळवायचं काय? हेची माझी सर्व जोडी. मला दुसरं काही मिळवायचं नाही. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मग दुसरं काही पाहिजे का? मुक्ती पाहिजे? म्हणले नाही. धन पाहिजे? नाही. संपदा पाहिजे? नाही. मग काय पाहिजे? संताचा संग पाहिजे. न लगे मुक्ती धन संपदा. मग काय दे? बाळू मामाचा संग दे. संत संग देई सदा. सदा संताची संगत घडावी. मला मुक्ती नको. आपाप परमार्थ मुक्ती मिळवण्यासाठी जया. आणि महाराज म्हणाल मला मुक्ती नकोय का? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झालेली आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. आता दिवस चारी खेडी मेळी. मुक्ती आमची नवरी झाली, त्याच्यामुळं आम्हाला मुक्ती नको. मग धन घ्या. म्हणले संपदा सोहळा नावडे म्हणाला. संपदा सुद्धा नको. लागला टकळा पंढरीचा. मग पैसा घ्या द्रव्याचे मागे कळी काळाचा लाग. म्हणून या संघ खोटा त्याचा. म्हणून पैसा सुद्धा नको देवा. काय दे? संत संग देई सदा. सदा संताची संगत घडावी. भगवंत म्हणले तुकोबाराय ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. महाराज म्हणले तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. आता गर्भवास आणि सुखानं हे पटण्यासारखं आहे का? नाही. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे किंवा मांडावे. अरे गर्भवासात काय कमी दुःख आहे? कधी कधी गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात. एक वेळ
एक वेळ करी या दुःखावे गळे. कधी कधी म्हणतात या दुःखापासून मला वेगळं करा, आणि कधी कधी म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. कधी कधी म्हणतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ नाही. कधी कधी जन्म घेण्यासाठी आग्रह धरतात, आणि कधी कधी गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात. तर ऐका, गर्भवासामध्ये दुःख आहे, पण कुणाला? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला. बोलत चला, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. देवाचं नाम हृदयात असेल तर गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण नाही. बोला, आता चुकलं तर चुकू द्या, पण बोकळ बोला. मला सांगा, पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर माणूस काय होईल? बोला ना, बुडून जाईल, है की नाही? असं मोकळं बोला, एकदम यो आयल बोलल्यावानी असं मोकळं. हा, पोहणं नसताना विहिरीत उडी मारलीच माणूस काय होईल? बोला, बुडून जाईल. पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्ही बुडणार नाही आणि मरणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. असं कसं काय महाराज? हा, मी शब्द देतोय ना तुम्हाला, ऑन कॅमेरा शब्द देतोय. तुम्ही पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्ही मरणार नाही, बुडणार नाही, फक्त सांगड बांधून मारा. नसू द्या ना पोहणं, अडचण काय? पोहणं नसू द्या ना, सांगड बांधून विहिरीत उडी मारा, नदीत मारा, तलावात मारा, तुम्ही बुडणार आहे का? बुडणारही नाही आणि मरणारही नाही. बरोबर आहे? पोहणं नसू द्या, पण सांगड बांधून उडी मारली तर मरायची भीती नाही, बुडायची भीती नाही. तसं गर्भवासात उडी मारा, तुम्हाला दुःख होणार नाही, पण सांगड बांधून मारा. कोणती? सांगड भक्तीची. कोणती? नारायण नामाची. नामाची सांगड बांधून गर्भवासात या, गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण नाही. अजून सोपं करून सांगतो चला. एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाली तर त्याला कोणी वाचू शकतं का? नाही. तुमच्या माहितीप्रमाणे त्याला कोणी वाचवणार नाही, पण कायद्याच्या नियमाप्रमाणे त्याला एक माणूस वाचू शकतो. त्याचं नाव आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. एखाद्याची फाशी जरी रद्द करायची असेल तर राष्ट्रपतीच्या सहीनं रद्द होते बर का. राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. तसं गर्भवासात दुःख आहे देवा, पण तू राष्ट्रपती आहेस ना, तुझ्या सहीनं तेवढं दुःख तू थांबवू शकतो. तेवढं दुःख तू थांबव. अजून सोपं करून सांगतो चला. आपण एखाद्या माणसाला जर मारून टाकलं तर आपल्याला कशाची शिक्षा होईल? बोला ना, तुम्ही बोला, नाही तर द्यावी लागेल. जोरात बोला. कशाची शिक्षा होईल? फाशीची. आता फाशी द्यायला माणूस असतो का मशीन असतं? बोला, माणूस. आता ऐका, आपण एखाद्याला मारून टाकलं तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे. फाशी देणारा आठवड्याला माणसं मारतो, त्याला सरकारी पगार आहे. माणूस मारल्याची सजा काय आहे? फाशी. मग फाशी देणाऱ्यानं का जनावर मारलं का? त्यानं माणूसच मारला ना. एका संविधानावर चालणाऱ्या देशात असा वेगळा न्याय का असावा? अहो, माणूस मारल्याची सजा जर फाशी आहे तर त्यानं आठवड्याला माणूस तुमच्या बंदोबस्तात मारतो ना तो. त्याला राहायला सरकारी घर, त्याला गाडी सरकारी, त्याला प्रोटेक्शन सरकारी, त्याला पगार सरकारी. हे असं कसं काय न्याय आहे तुमच्या या महाराष्ट्रात, तुमच्या या भारतात? तर ऐका, आपण माणूस मारला सरकारच्या इच्छेविरोधात. पुन्हा ऐका, आपण माणूस मारला सरकारच्या इच्छे कायद्याच्या विरोधात, आणि त्यानं माणूस मारला सरकारची आज्ञा म्हणून. सरकारची आज्ञा म्हणून केलं तर त्याची पगार आहे, आणि सरकारच्या इच्छेविरोधात केलं तर त्याची सजा आहे. तसं आम्ही चाललो तर आम्ही तुझ्या सांगण्यावरून चाललो, येतो जातो आम्ही देवाच्या सांगण्याला.
सरकारच्या सांगण्यावरून येत असेल तर सुखानं आलो पाहिजे, नाही तर काय जायची गरज आहे. आणि गर्भवासाचं दुःख झालं नाही पाहिजे म्हणून सुखानं गर्भवासात घाला असा अर्थ घ्या, किंवा दुसरा अर्थ असा घ्या. गर्भवासाचं दुःख आहे 9 महिने 9 दिवसाचं, बरोबर आहे ना. पण आयुष्यभर भजन करायला मिळत असेल तर तेवढं दुःख सहन करायला मी तयार आहे. बघा, लक्ष द्या माझ्याकडे. पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. मावले हो बोला, महिला मंडळ, चोरी होणं चांगलं का वाईट? महिला मंडळ बोला, चोरी होणं चांगलं का वाईट? तुम्हाला बोलता येतं ना, मग बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणाव, इथं कशी बोलू तशीच बोल. मात चोरी होणं चांगलं का वाईट? वाईट. आता चोरी चांगली कशी असते तुमच्या पुढे आनंद देतो. एका चोराने एका घरून चोरी केली, तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. पहिलं घर फोडलं, 10,000 रुपये मिळाले. 10,000 समाधान झालं नाही, मग दुसरं घर फोडलं, तिथून त्याला 5,000 रुपये मिळाले. बोला पुरुष मंडळ, पहिल्या घरून किती मिळाले? 10. आणि दुसऱ्या घरून 5. पण दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली. चोराला कळलं कोणीतरी जागा झालं, जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर ते पळून गेलं. हा माणूस उठला, पाहत होतं काय, रात्रीच कपाटात 5,000 रुपये मोजून ठेवले होते, चोरान कपाट तोडलं, चोर घेऊन गेला. रडत बसला. आता काय करावं, तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोड्या म्हणून पाहावं. झालं असं, चोरान मागच्या घरून आणलेलं गाठोडं 10,000चं तिथं विसरलं आणि 5 घेऊन पळून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला. गेले किती? 1,000? 5. आणि मिळाले किती? 10. मग फायदा कितीचा? 5चा. रोज हो द्या ना, तुमच्या घरी नाही माझ्या घरी. एका चोरी माग जर 5,000चा फायदा असेल तर ती फायद्याची आहे, बरोबर आहे ना. तसं गर्भवासाचं दुःख 9 महिने 9 दिवसाचं, म्हणजे चोरी झाली 5,000ची. आणि आयुष्यभर जर भजन करायला मिळत असेल तर 10,000चा हा फायदा आहे. आयुष्यभर भजन करायला मिळत असेल तर आम्ही सुखानं गर्भवासात यायला तयार आहे. म्हणून आम्हाला सुखानं त्या गर्भवासात घाल. कशासाठी? गुण गाईन आवडी देची माझी सर्व जोडी. असा अभंगाचा तुम्हाला पचेल, रुचेल, कळेल, झेपेल असा अर्थ सांगितला. विठाला विठाला तुकाराम महाराज या अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे मागणी करतात. लक्ष देऊन ऐका बरं का. माझा पहिला प्रश्न आहे, आपण देवाकडे काही मागणं बरोबर आहे का? आपण देवाकडे काही मागावं म्हणजे देवाला आपल्याला काय द्यावं हे कळत नाही. पण देवाला कळत नाही असं तर म्हणता येणार नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकाळा म्हणी, धन्य तुझी विठोबा. देवाला कळत नाही असं तर म्हणता येतं का? अजिबात नाही. मग देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. मग जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं. पण असं आहे सुदामजी, मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीक मागते है और आमिर अंदर भीक मागते है. इथं गरीब बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत आत जाऊन मागतात. बाहेरचा भिकारी म्हणतो रुपया 2 रुपये द्या, आतला भिकारी कोटी शिवाय मागत नाही, बरोबर. मग खरा मोठा भिकारी आतला का बाहेरचा? बोला ना, आतला. मग तुम्ही आतले बाहेरचे? घरी जाऊन तपासा. जाऊ द्या आता. हा महाराज म्हणे लक्ष द्या, देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं. बरं, मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पू. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तदहम भक्ती प्रवृत्त असनामी प्रयतात्मनः. पत्र पुष्प फल तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईला आघावा तुका म्हणे आनंद. महाराज म्हणले देह सुद्धा समर्पण करायचा आहे. तपेविन दैवत आणि दिल्याविन प्राप्त. महाराज म्हणले तपाशिवाय दैवत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही. घेशी तेव्हा देशी. देशी घेशी तेव्हा देशी. आयसा असशी उदार. त्याला अगोदर द्यावं लागत असतं, समर्पण करावं लागत असतं. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. बोलत चला, ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे? अधिकार. ज्यानं दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे?
अधिकार. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदाराचा काय आहे? अधिकार आहे का नाही? इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला नाव ठेवून काय करता? मतदान आहे ते, त्याचं समर्पण करावं लागेल. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. आपल्या जीवनात समर्पण नाहीये. महाराज म्हणले भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. आपल्या जीवनात समर्पण थोडं आहे आणि मागणं सर्वस्वाचं आहे. साधू संतांच्या जीवनात समर्पण सर्वस्वाचं आहे आणि मागणं काहीच नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाहीये देवा. लक्ष देऊन ऐका, याच्यातला काही शब्द महत्वाचा आहे. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय आहे? कर्तव्य आहे. तुम्हाला नाही मागणार तर कोणाला मागणार? याच्यापेक्षा वेगळं बोलू, बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा बायकोला मागण्याची वेळच येऊ देऊ नये. याला म्हणतात संसार. आपल्या संसारात असं आहे का? नाही. आपल्या संसारात वर्षभर मजा. नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस? वर्ष दीड वर्ष. दीड वर्षात एखादा मुलगा मुलगी झाली की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि घोटक्यानं ऐकायचं. संसाराचं स्वरूपच असं आहे. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन नवरा बायको रस्त्यानं जरी चालले तर हाताला हात धरून चालतात. किती दिवस? महिना 2 महिने. महिना 2 महिने झाली की तो 50 फूट पुढं, ही 50 फूट मागे. ती म्हणते अहो, ह्यो म्हणतो बोंबलू नको चल. हे घडतं. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालं की ती हिरवळ फार सुंदर असते. बघा, लक्षात ठेवा. एक म्हातारी बाजारातून हाताला हात धरून चालली. वयस्कर विनेकरी बाबाच्या वयाचे, भगवानरावच ना, हा, भगवानरावच्या वयाचे म्हातारी असे बाजारातून हाताला हात धरून चालले. त्यांच्या वयाचा एक मित्र त्यांच्याकडे आला. विक्रमराव सारखा. विक्रमरावच ना, बरं आहे बुद्धी आपली. हा, विक्रमराव सारखा मित्र आला आणि भगवानराव म्हणे, भगवान काय बायकोवर प्रेम मेरतो म्हणे. कस काय? एवढ्या वर्ष लग्नाला झाले म्हणे, पण अजून बी बाजारातून चालताना हाताला हात धरून चालता. काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम आहे? भगवानराव म्हणले, प्रेम काय नाही, हात सोडला की दुकानात घुसती म्हणून धरून ठेवलाय. समजतो असं काय? जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. लक्षात येते माझं बोलणं? सुरुवातीला जे प्रेम आहे ते राहत नाही. पत्नीने पतीकडं साडी मागणं उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे. पण पेरणीच्या टायमाला एकदानी मागणं नाही का? वल्ल्या फोकान हाणाय पाहिजे. मग पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावं लागतात आणि खताबियाची व्यवस्था करावी लागते. ही शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती आहे. शेतकऱ्याचं सांगू तुम्हाला, मे महिन्यापर्यंत दागिने जवळ ठेवायचे आणि जूनची सुरुवात व्हायच्या अगोदर ते दागिने काढायचे आणि एखाद्या सावकाराकड, सोनाराकड नाही तर बँकेत गहाण ठेवायचे. आणि आता दिवाळीची सोयाबीन मार्केटला गेली की येताना दिवाळीच्या अगोदर सोडून आणायची. बरोबर आहे? अशी परिस्थिती आहे का नाही? काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. लक्ष देऊन आहे का? बरं का? काही मागणं उचित, काही मागणं अनुचित. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. पावसाळ्याचे दिवस होते. आता पावसाळ्याचेच दिवस आहेत सगळे. आता हिवाळा लागला तरी पावसाळा बंद होईना. बरोबर आहे ना? लक्ष द्या. एक बाई त्या जनरल स्टोअर्सवर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे, दादा छत्री आहे का? दुकानदार म्हणे, आहे ना ताई. केवढ्याची आहे? दुकानदार म्हणे, 100 रुपयाची. ती बाई म्हणे, 100 रुपयाची? दुकानदार म्हणे, ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले असं थोडंच झालंय. मी 100 सांगितले, तुम्ही मागू शकता, त्याला काय असतं तेव्हा? ती बाई म्हणे, मग 50 रुपयाला द्या. काय म्हणे? 100 रुपयाची छत्री. काय म्हणे? 50 रुपयाला द्या. 100ची वस्तू 50त मागण्याचं धाडस या माय मावल्याच करू शकतात. माणसाकडे ती डेअरिंग नाही बरं का? नवरा म्हणतो, अरे तू 70 तर म्हणते आणि 100 म्हणल्यावर. ती म्हणते, तुम्ही मुके मरा, तुम्ही अशानेच घर मातीत घातलंय. तुम्ही पाहता मी कशी घेऊन दाखवते. भाव कराय, बार्गेनिंग कराय बाया 1 नंबर असतात महाराज. बरं झालं तारखा घ्यायला बाया नाहीत, नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता. बरोबर आहे का नाही?
जेवण खाऊन त्याला 500 उरले असते भाऊ, याच्यापेक्षा काय. पण ते अंबादास महाराजासारखं मोकळ्या मनाचे असल्यामुळे ताण नाही जरा, आहे का नाही. नाही तर सोपं थोडंच आहे. लक्ष द्या माझ्याकडे. ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता, एवढी कमाई थोडीच असते. हे बघा, सकाळी सकाळी आलात, बोनीचं गिराईक आहे, ज्या भावात मला आली त्या भावात तुम्ही घेऊन जा. 80 रुपयाला मला आली, 20 रुपये कमवायचे होते, पण तुम्ही सकाळी सकाळी आलात, तुमच्याकडून न कमवता ज्या भावात आली त्या भावात घेऊन जा. 80 रुपये द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 40ला द्या. ती निम्यावरच यायची. ती म्हणे आता 40ला द्या. दुकानदार म्हणे ताई सकाळी सकाळी आलात, माघारी लावणं बरोबर नाही, म्हणून आलेल्या भावात द्यायला तयार आहे. हो, 40 रुपयाला काय मागता. एक काम करा, आता नाट लावू नका सकाळी सकाळी. हे बघा, थोडी झळ मी खातो, थोडी झळ तुम्ही खा. आता माझे 80 राव द्या आणि तुमचे 40 राव द्या. पहिल्यांदा जो शब्द टाकला ते 50 द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या, लास्ट अँड बेस्ट. 25ला द्या. दुकानदाराला राग आला, म्हणे ताई असं करा, 25 तरी कशाला देता, मग फुकटच घेऊन जा ना. मग 2 द्या म्हणे. तेवढ्यावर थांबली का ती बिचारी. पहा, हे मागणं उचित आहे का. महाराज म्हणले हे मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. आता उचित काय आणि अनुचित काय एका एका वाक्यात सांगतो. देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. करोनी उचित उचित ते करा, भाव जाणून खरा. का दादा, अरे उचित अनुचित काय असेल तर ते आमच्यासाठी कर. आम्हाला नाही कळत ना, पण तुला कळते ना. असो नसो भाव आलो तुझी आठाया. कोणी म्हणत असेल नाटक करतो अंबादास महाराज, करू द्या, काय प्रॉब्लेम. त्याला बी परवानगी आहे संप्रदायात. कोणी म्हणत असं नाही, असं नसतं, त्याच्या का अंतकरणात भाव आहे का. अरे त्याला ये ना. महाराज म्हणले असो नसो भाव आलो तुझी आठाया. चांगलं करते ना काही. गौतमीला तर नाही आणलं होय, एवढ्या पैशात तर गौतमी येते ना, अडचण काय. पब्लिक बी येईल तिला आणल्यावर, बरोबर आहे ना. या सगळ्या 7 दिवसाच्या खर्चात गौतमी एक दिवस येणार नाही का. येईल ना, पब्लिक बी येईल ना, अडचण काय त्याच्यात. पण ते केलं का. सप्ताह आहे, देवाचं नाव भजन चालू आहे, बरोबर आहे. असो नसो भाव आलो तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे मजगड पंढरी राया. मग कोणी म्हणाला आता देवाचं करतात तर देव द्यायला त्याला, बरोबर आहे. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. दिग्ग झाले जिने माझे पंढरी राया. नाव तुझं घ्यायचं, दास्यत्व तुझं करायचं, मग तू आमची सोय नाही करायची, कोण करायची. ही जबाबदारी तुझ्यावर आहे. कळलं माझं बोलणं. घालोनिया भार राहिलो निश्चिंती. त्याच्यावर भार घाला. महाराज म्हणले नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची. माऊलिया मुची पांडुरंग, माऊलिया मुची पांडुरंग, माऊलिया मुची पांडुरंग,
आमचे पांडुरंग. अरे ते पांडुरंग पाहून गेला, आम्हाला जीव घालायचा का उपाशी ठेवायचं, त्याच्यात काय त्याला. लक्षात ठेवा, तुला कळत ना देवा, आम्हाला नाही कळत. अरे पण तू देव आहे ना, तुला कळत ना, मग आमच्यासाठी उचित असेल ते कर. उचित ते करा भाव जाणोने, आमच्या अंतःकरणातला भाव जाण, आमच्यासाठी जे उचित असेल ते कर. बघ आता मला तर काही मागण्याची इच्छा नाही बाबा. लक्ष देऊ नाही का बरं का. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे म्हणून. मला मागण्याची इच्छा नाही देवा, पण तू म्हणतोय ना काहीतरी मागा, मग एक कर. तुझा वेस दान देगा देवा. शेजाऱ्याला रोग व्हावा, त्यात त्याचा काटा निघावा, त्याचा बंगला माझा व्हावा. बोला पंढरीनाथ भगवान की जय. असंच आपण देवाकडे गेल्यावर हेच मागू, माझं चांगलं झालं नाही तर चालल, पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नाही. स्वतःच्या दुःखानं माणसं कमी दुःखी आहेत, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे जास्त आहेत. काहीच नव्हतं ह्याच्याजवळ, एवढं आलंच कुठून. अरे मरशील अटॅक येऊन तू. आता आलं काय, कसं आलं, काय आलं, त्याचं काय बरोबर आहे का नाही. लक्षात आलं का माझं. आमच्या गावात एक निवडणुकीला उभं राहिलं प्रल्हादरावच ना, हा जमलं. आमच्या गावात एक निवडणुकीला उभं राहिलं. त्याला म्हणलं तू निवडून येणार आहे होय र. तो म्हणे आपल्याला माहिती आहे आपण येत नसतो. का आत्मविश्वास आहे त्याला बघ. अरे म्हणलं तुला माहिती आहे तू येत नाही, मग उभा काय राहिला. म्हणे मायामुळे ते पडतंय ना. झालं याच्या जीवनाचं कल्याण. ह्या दुर्योधनाच्या अवलादी बा. माझं चांगलं नाही झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं चांगलं नाही झालं पाहिजे. बरोबर आहे ना. हे दुर्योधनाचे विचार आहे. अब हर घर में रावण बैठा, इतने राम का से लाऊं. कलयुग बैठा मार कुंडली जाऊं, तो मैं कहा जाऊं. अब हर घर में रावण बैठा, इतने राम का से लाऊं. आता घराघरात रावण जन्माला आले. एवढे राम कुठून आणायचे बोला. आता दुसऱ्याचं सुख पाहून दुःख होणारी माणसं जास्त सापडतात ना. आता एवढे चांगले कपडे पाहिल्यावर का सगळ्याला बरं वाटतं का. काही एकूण गालाशी खुंबे आणतात. पाय न त्याचा कोटन, त्याचा चष्मान, काय थाट त्याचा. बरोबर आहे. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोतराज दिसायलो. मग महाराजच. महाराज लोकायला काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातली गोदड्यान बांध माझ्या अंगाला. आता कपडे बी महाराजांना चांगले घालणं ही धारणा आहे. आमचा ड्रायव्हर गाडीत हवा भरत होता. हा भरणार म्हणजे कोणाची गाडी आहे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची.
हा भरणार म्हणे महाराजाजवळ तो इनोवा होती, फॉर्च्युनर कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा त्या दारात काही मागायला आलो का मी? बरोबर आहे. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं जास्त सापडतात. एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय? जेवण करायचं आणि काय म्हणायचं, मस्त बांधलं हो घर तुम्ही, आज तुमचं झालं उद्या आमचं होईल. जेवण करा, कौतुक करा, निघून जा. जेवणही करत नाही, कौतुकही करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पीओपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही, तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते, थोडी कडी बसून घे ना. ह्याच्या पीओपीचं आपण पाहून घेऊ. पुन्हा एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? पेढा खायचा. काय म्हणायचं, मस्त घेतली हो गाडी, आज तुमची झाली उद्या आमची होईल. बरं झालं तुम्ही गाडी घेतली, आम्हाला आधार झाला. कौतुक करा, पेढा खा, निघून जा. कौतुकही करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेत, चर्चा हप्त्यावर घेतली असते. हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं काही काम आहे का? काही नाही. हे दुसऱ्याच्या सुख पाहून दुःखी होणारे माणसे. देवा तुला मला द्यायचं असेल तर हेच दान दे, हेच दान देगा देवा. काय दे? तुझा विसर न व्हावा. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते. बाळा अंबादास महाराज म्हणले, मला बाकीचं कोणी महाराज येऊ नाही तर नाही येऊ, मला काही त्याचं टेन्शन वाटत नाही. तुम्ही आले बस झालं, बाकीच्याची काही आशा बी नसते. म्हणले मला तुम्ही येणार? म्हणलं मी येणार आहे, काही अडचण नाही. तुम्ही या, तुम्ही आलंच पाहिजे. च म्हणलं की पर्याय संपला. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते ना. एका आईचे 3 पोरं रडायला लागली. आई बाहेरून आली, मोठ्याला म्हणे काय झालं रडायला? तो म्हणे बिस्किटचा पुडा पाहिजे. बिस्किटचा पुडा देते, रडू नको. त्याला बिस्किट दिलं, तो शांत झाला. त्याच्यापेक्षा छोटा, तुला काय झालं? तो म्हणे मला 10 रुपये पाहिजे. देते 10 रुपये, रडू नको. तो शांत झाला. एकदम छोटा, त्याला रागवत नाही. तुला काय झालं रे बाळा रडायला? तुला 10 रुपये देऊ का? तो पोरग म्हणतो नको. तुला बिस्किट देऊ का? ते म्हणतं नको. तुला खेळायला देऊ का? तो म्हणतो नको. तुला खाऊ देऊ का? तो म्हणतो नको. अरे राजा, मग बिस्किट नको, खेळाय नको, खाऊ नको, पैसे नको, मग रडतो का? ते म्हणतं मला पैसे नको, बिस्किट नको, खाऊ नको, खेळाय नको, फक्त तू मला सोडून कुठंच जाऊ नको, मला फक्त तू पाहिजे. तसं भक्त म्हणतात, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तू पाहिजे देवा, बाकी काही नको. सुंदर ते ध्यान बोला, उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा, काशे पितांबर आवडे निरंतर, हेचे ध्यान. हेच, बाकी तू हे ध्यान लय येत, आम्हाला त्याचं ध्यान बी नाही. बाकी तू हे लय ध्यान आहे, आम्हाला त्याचं ध्यान नाही. आम्हाला हेच ध्यान पाहिजे. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होतात. हेची दान देगा देवा. मागतात कुणाकडं? देवाकडं. मागायचा असेल तर माणसानं देवाकडं मागावं. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा मालक आहे ना, मागायचं तर त्याच्याकडे मागावं. म्हणून महाराज म्हणले देवाकडे मागा. हेची दान देगा देव. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागावं. कुणाकडे मागून फायदा होणार आहे का? कुणाकडेही मागून फायदा होणार नाही. एक भिकारी एका घरी गेला. त्या सासून म्हणली काय नाही आमच्या घरी जाय. ते दुसऱ्या दिवशी बी गेलं. ती म्हणे काय नाही आमच्या घरी, तुला कालच सांगितलं ना, जाय. काय नाही आमच्या घरी, जाय. तिसऱ्या दिवशी भिकारी गेला. त्या सासून सांगितलं, तुला सांगितलं ना काय नाही आमच्या घरी, चल जाय. तिसऱ्या चौथ्या दिवशी ते भिकारी पुन्हा घरी गेला आणि नेमकी सासू घरी नव्हती. आणि त्या सुननं पण तेच उत्तर दिलं, काय नाही आमच्या घरी, चल जाय. आणि ते भिकारी निघाला आणि सासू आडवी आली. सासू म्हणे कुठे गेलता? म्हणे तुमच्याच घरी. मग काय म्हणली सून? सून म्हणली आमच्या घरी काय नाही. असं म्हणली तुला ती? चल म्हणे माया बरोबर. आमच्या घरी काय नाही म्हणजे जळालं काय घरचं सगळं? अशी म्हणलीच कस काय ती? चल म्हणे माया बरोबर. गेले दोघं. का ग म्हणे तू काय म्हणली या भिकाऱ्याला? म्हणे आत्या तुम्ही म्हणता आमच्या घरी काय नाही, तेच म्हणले आमच्या घरी काय नाही. म्हणजे तू घर आता भिकलच लावायचं ठरवलं का? आपल्या घरात खरंच काही नाही का? ती म्हणे आत्या तुम्ही जे म्हणता ते मी म्हणले. हा म्हणजे मी जे केलं ते तुला करायलाच पाहिजे. म्हणजे आजपासून तू सासू झाली मी सून झाली, आपल्या घरात काही राहिला आता
नाही काही शिल्लक राहिलं नाही. तू म्हणली कसं काय याला घरात काय नाही. ती म्हणे आत्या चुकलं माझं, मी याच्या नंतर काही बोलणार नाही. तुम्ही म्हणत होत्या म्हणून मी म्हणले. अगं पण मी जे केलं ते तुला करायलाच पाहिजे का. ती म्हणे आत्या माफ करा मला, मी म्हणणार नाही आता. मग त्या भिकाऱ्याला म्हणे हे बघ ही या घराची मालकीन नाही, ही सून आहे, मी सासू या घराची मालकीन मी आहे. मी सांगते तुला आमच्या घरी काय नाही आणि चल जाय. आता एवढंच सांगायचं होतं तुला तर ते सांगितलंच होतं ना. आशाच्या घरी मागून फायदा आहे का. एकानं असं मंदिरात पंखा दान केला. उन्हाळ्याचे दिवस चालू होते आणि भजन चाललं जोरात आणि ज्यानं पंखा दिला ते आलं आणि बटन बंद केलं. ते रामेश्वरराव प्रल्हादराव सारखे म्हणले, चिंतामणराव सारखे सगळे म्हणले अहो फॅन काऊन बंद केला. ते पंखा देणार म्हणे पठ्यान दिला. ते भजने म्हणले अहो तुम्ही दिला पण आता उन्हाळा आहे गरमी व्हायली फॅन बंद काऊन केला. म्हणे चालू असल्यावर नाव कोण वाचन. तुम्हाला घरी गेल्यावर कळल ते आता. हा हे मला आशाला काही मागून फायदा आहे का. काही फायदा नाही बघा. महाराज म्हणले तुला द्यायचं असेल तर हेच दे. ह्याची दान दे गा देवा तुझा विसर. मागतात तर देवाकडे. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागावं. कुणाकडेही मागून फायदा होणार नाही. हा मी सांगू तुम्हाला. कोणी भज्याच्या दुकानात गेला आणि म्हणला माझ्या पायाची चप्पल द्या तर मिळेल का त्याला. बोला नाही मिळणार. कोणी चप्पलच्या दुकानात गेला आणि म्हणला पावशेर पेढे द्या मिळतील का नाही मिळणार. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागावं लागेल. उदाहरण सांगतो भजन करा विठाला विठाला एक हनुमंतरायाचा भक्त होता बघा. एक हनुमंतरायाचा भक्त होता. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागायचं. हनुमंतरायाचा भक्त होता. एवढा एकनिष्ठ भक्त. वार कोणता जरी असला तर अभंग शनिवारचीच म्हणायचा. इको कमी करा. एवढा एकनिष्ठ भक्त होता. आणि एक दिवस हनुमंतराय त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले. हनुमंतराय म्हणले माग तुला काय मागायचं. ते म्हणे देवा तुम्ही सोडून माझ्या जगात दुसरं कोणी नाही. माझं काय सुख दुःख असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही सोडून मला दुःख मांडण्यासाठी जागा नाही. हनुमंतराय म्हणले वेड्या मी प्रसन्न झालोय ना. तुला काय दुःख आहे तुला मला सांग, मी तुझं दुःख दूर करतो. ते म्हणे देवा सगळं काय माझ्या जीवनात चांगलं आहे. एक दुःख माझ्या जीवनात आहे म्हणे माझं लग्न तेवढं होत नाही तेवढं तुम्ही करून द्या. कोणाला म्हणे हनुमंतरायाला. काय म्हणे माझं लग्न होत नाही तेवढं तुम्ही करून द्या. हनुमंतराय म्हणले येड्या मी या भानगडीत का पडलोच नाही रे. मी ब्रह्मचारी माणूस आहे. मी या भानगडीत कधी पडलोच नाही म्हणे. आता माझंच झालं नाही म्हणले. आता तुला लग्न करायचं बायको करून द्यायची म्हणल्यावर तू चुकीच्या दुकानात आलास म्हणे. हे बघ बायको कशी मिळवावी कुठून मिळवावी याचं मला ज्ञानच नाही. तू आता दुसरीकडे जाय म्हणे. हे बघ असं कर. ते म्हणे मी तुम्हाला सोडून कोणाला सांगू शकत नाही. माझं सर्वस्व काय ते तुम्ही काहीतरी व्यवस्था करा. हनुमंतरायाला आलं. हनुमंतराय म्हणले हे बघ मी तर तुला बायको मिळवून देण्याचं सांगू शकत नाही. पण बायको किती अडचणीतून कशी आणावी हे आपल्या मालकाला चांगलं माहिती म्हणे. कुणाला रामाला. तिथं जाय म्हणे तिथं काम होईन तुझं. ते म्हणे पण ते मालकास काय ओळखतील. हनुमंतराय म्हणले येड्या आपली चिठ्ठी घेऊन जाय ना त्याला दाखव फक्त जाय तो काम होऊन जाईल. हनुमंतरायानं चिठ्ठी दिली आणि ते प्रभू रामचंद्राकडे आलं. प्रभू रामचंद्रानं चिठ्ठी पाहिली आणि वाचली. मी माझा एक भक्त तुमच्याकडे पाठवत आहे. काही करून तुम्ही त्याचं लग्न करून द्या. कळावे आपले हनुमंतराय. प्रभू रामचंद्रानं हनुमंताचं नाव पाहिलं आणि हसाय आलं. हनुमंतराय या भानगडीत कवापासून. पण म्हणले आपल्या हनुमंताची इच्छा आहे ना देव याचं लग्न लावून. त्याला म्हणले रात्रभर थांब सकाळी तुझं लग्न करून देतो. रात्रभर मुक्काम करायला लावला आणि सकाळी परिवारातली जगाची पोरगी होती सांगितलं चांगला पखवाजा आहे. 7 दिवसाला 15-20 हजार देतात लोक. उग वावरा फिवरात गेल्यापेक्षा बरं आहे तुम्ही यायला ही पोरगी देऊन टाका बा देऊन टाका. आणि लग्न असं जमून दिलं. ते लग्न काय आता सोपं राहिलं नाही बरं का. लग्न एवढं अवघड कामच राहिलं नाही. असा पहिला असं म्हणायचे चांगली बायको मिळायला नशीब लागतं. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. बरोबर आहे ना. बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे म्हणे फक्त जिवंत. बाकी अपेक्षाच राहिली नाही म्हणे. आपण त्याचं लग्न लावून दिलं आणि तो घरी गेला. 2 महिने सोळी संसार झाला आणि 2 महिन्यानंतर पंढरपूरची वारी जवळ आली. पंढरपूरची वारी जवळ आली की यानं पिशवी भरायला सुरुवात केली. बायको म्हणे कुठे निघाले. ते म्हणे पंढरपूरला. बायको म्हणे मला यायचं. तो म्हणे पंढरपूरला जाणं म्हणजे काय पुण्याच्या सारसबाग मध्ये फिरून येणं नाही.
लाख अडचणीला तोंड द्यावं लागतं. चालायची सवय नसते, पायाला फोड येतात, चप्पल घातली तर ती चप्पल चावते. अवघड आहे म्हणे. गाडी अडकून बसली तर जेवाय भेटत नाही, पाऊस आला तर झोपायला जागा मिळत नाही. जे पंढरपूरच्या वारीला गेलं त्याला माहिती आहे, लाख अडचणी असतात म्हणे. ती म्हणे बघा किती अडचणी असू द्या पण मला येऊ द्या. आणि दोघंही पंढरपूरच्या वारीला निघाले. मजल दर मजल करत मुक्काम करत पंढरपुरात गेले. पंढरपुरात गेले का हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. बायको म्हणे कुठे निघाले? ती म्हणे एकादशीची प्रदक्षिणा कराय. बायको म्हणे मला यायचं. ते म्हणे हे बघ असं हट्ट करू नको, रस्त्याचं काम वेगळं होतं, चुकलं उकलं तर दिंडी नंबर सांगून त्या दिंडीत जाता येत होतं. पण आता पंढरपुरात जर हरपली तर पंढरीच आठवल तुला. पंढरपुरात हरवलेल्याला पंढरीच आठवती बरं का, त्याला दुसरा आठवतच नाही. ती म्हणे मी तुमच्या हाताला धरते पण मला येऊ द्या ना. आणि दोघांनी हाताला हात धरलं आणि गेले बा. आता पंढरपुरात ते वाळवंटात गेले हाताला हात धरून. आता एकादशीच्या दिवशी किती गर्दी असते. ज्यानं प्रदक्षिणा केली त्याला माहीत, जिकडं जायचं तिकडं फक्त तोंड करून उभं राहायचं. आपोआप लोटत नेतात लोक, बरोबर आहे ना, आपोआप लोटत नेतात. एखादा जर उलटा जात असला तर अरे इकडं कुठे झालं मन नाही इकडे, बरोबर आहे ना. ते म्हणता मला इकडे जातात नाही, इकडे चालतात फिरत तिकडे तोंड, फिरत तिकडे तोंड, असं लय मजा येते. आता हे कॅमेरे असल्यामुळं कमी सांगता यायला जरा, नाही तर ते बरोबर आहे ना, कट कर रे बाबा हे एवढं, हा लक्षात ठेवा. मग ते अडचणच येते, पण आता काय करता, जाऊ द्या, चला लक्ष द्या माझ्याकडे. मग ते प्रदक्षिणा कराय ते दोघं निघाले. एक दिंडी आली ना, दोघांच्या मध्ये दोघांचे हात सुटले, बायको एकीकडं नवरा एकीकडं. आता 200-300 माणसाची दिंडी 2-2, 3-3 माणसं जाईपर्यंत तर बायको दिशेनाशी झाली. बायको दिशेनाशी झाली, कावरा बावरा झाला आणि बायकोचा शोध घ्यायला लागला. बायकोचा शोध घ्यायला लागला, बायको काही सापडना. आता तेवढ्या गर्दीत काय बायको सापडणार आहे. जे पंढरपुरात हरवलं त्याला माहिती आहे सापडतं का माणूस 2 मिनिटात. काय म्हणतात, अहो इथं परसाद घेऊ लागलो आणि मांग उभे होते, गेले कुठं का काही मिळत नाही. लय मजा येते पंढरपुरात. आणि त्याच्यात पुन्हा बघा, जी जुनी बाई आहे ती नवी बाई जर आली संग तर ती पदरालाच धरून चालती. जुन्या बाईच्या नवी बाई पदराला धरून चालती. पाऊस यायला पाहिजे मग लय मजा. पाऊस आली की ते पान कापड अंगावर घ्यावं लागतात, ते सगळे एकाच कलरचे असतात. ती जुनी बाई पटकन काढती ना अंगावर घेते, हिचं काढच तोर ती पुढे जाते, ही दुसऱ्याच कापडाला धरून चालती दिवसभर. आणि मग पाऊस उघडल्यावर कापड काढल्यावर आमचे माणसं कुठे, आम्हाला काय माहित तुमचे माणसं, माय असंच कापड होतं. अहो म्हणे असे कापड किती बी येत, आता माणसं कुठे आहे, बरोबर आहे का नाही. ते अवघडच असतं पंढरपुराचं. जे बायको हरपली, आता बायको हरवल्यावर कमी टेन्शन आहे का रामेश्वरराव, बोल. म्हातारी हरपलीत माणसं ताण घेत नाहीत, पण बायको हरपल्यावर टेन्शनच आहे. बायको हरपल्यावर का कमी ताण आहे का. बरं याचं तर एवढं अवघड, पहिली जेवढ्या अडचणीतून आणली ती सांभाळता आली नाही, कमी ताण आहे का. दिवसभर बायकोचा शोध घेतला, बायको सापडली नाही. स्वतःला शिव्या द्यायला लागला, मला देवान बायको दिली, मला बायको सांभाळता आली नाही, काय जगण्याला अर्थ आहे माझ्या. नको ते स्वतःला स्वतःच बोलत होता. निराश झाला, सापडत नाही आता असं मनात ठरवलं आणि निराश होऊन एका मंदिरात जाऊन बसला. पण झालं असं, ज्या मंदिरात बसला ते निघलं रामाचंच. ते म्हणे जमलं, ज्यानं करून दिली त्याला विचारू. हात जोडले म्हणे, देवा बायको करून देऊन माझ्यावर खूप मोठा उपकार केला, पण एवढ्या गर्दीत माझी बायको मला सांभाळता आली नाही. जसं बायको करून देऊन माझ्यावर उपकार केला तशी हरपलेली एकदा सापडून द्या, मी तुमचा उपकार आयुष्यभर विसरणार नाही. असं म्हणतो तो पाठीत एक गुद्दा बसला, धनकन. पाहिलं मागं तर हनुमंतराय म्हणे, तुम्ही इथं कस काय. म्हणे मी इथं कस काय, हे नंतर होईल, तू काय म्हणला सांग. म्हणे मी म्हणलो तुम्ही मला जशी बायको करून दिली तशी मी बायको पंढरपुरात मायकून हरपली, ती हरपलेली मला सापडून द्या. हनुमंतराय म्हणले, येड्या त्याची हरवलेली. तुमच्या लक्षात येतं का, त्याची हरवलेली म्या सापडून आणली, तू हरवलेली ते काय सापडून देणार नाहीत. बायको करून देण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे होता, हरपलेली सापडून द्यायचा आपल्याकडे. चाल फाईल इकडे येऊ द्या आता, चाल ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागाव. महाराज म्हणले मागायचं तर त्या देवाकडे मागा. म्हणून हेची दान देगा देवा. काय मागितलं, तुझा विसर न भावा, विसरली तया थोर झाली हानी, बचतील खाणी 84च्या 83,99,999 योनीमध्ये देवाचा विसर पडल्यावर फिरावं लागतं. आणि माणसं आज देवाला विसरले.
माणसं दोन गोष्टीला विसरले बर का, एक देवाला आणि दुसरं मरणाला. देवाला आणि मरणाला विसरले. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजतस. म्हणून महाराज म्हणले तुझा विसर न व्हावा. आणि हे दान जर तुम्हाला दिलंस तर मी काय करेल, अभंगाच्या दुसऱ्या गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. महाराज म्हणले भजन ते ओंगळवाने नरका जाणे. आवडीनं असलं पाहिजे बरं का. आता रोज माझ्या पुढं खूप समाज असतो, 5-10 हजार लोक असतात, आहे का नाही. आता कमी असले तरी माझ्या चेहऱ्यावर काही आहे का, का असं अंग राखून चाललंय का, नाही. जेवढं तिथल्या सप्त्यात होतात बरोबर चेहरा फ्रेश तेवढाच इथं आहे का नाही. आणि तुम्ही घरात करायला लावा तेवढाच फ्रेश राहील. कारण आमच्या डोळ्यासमोर एक असतं, आमच्या पुढं कीर्तनात देव बसलेला आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. तुम्ही तर काही सामान्य थोडेच आलेले. महाराज म्हणले तुम्ही आलेले देव आहात. देव काय म्हणतील घरी राहिलेले कोण आहेत, ते महादेव आहेत, त्याचा विचार करू नका. पण तुम्ही आहे ना, लक्षात ठेवा. महाराज म्हणले परमार्थ हा अंतकरणात. आवडीचा विषय आहे ना, आवडीने भावे हरिनाम घेशी. तुझी चिंता त्याशी. आवड महत्वाची आहे. आवड, प्रेम, श्रद्धा, विश्वास या गोष्टी महत्वाच्या असतात, बरोबर आहे ना. म्हणून गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. कारण देवाने नरदेह त्याच्या भजनासाठी दिलेला आहे. ऐका. देवे दिला दे भजना घुमटा. देवे दिला दे भजना घुमटा. तो या झाला पाटा बाधिकेचा. तो या झाला पाटा
मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। जिमड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब समरोगे राम, तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब समरोगे राम। जिबड़ा 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 दो दिन का मेहमान, कब समरोगे राम, अब तुम कब समरोगे राम। भजन करणं गरजेचं. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रील एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी बरोबर आहे ना. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते. कुत्र्याला झोप येते, आपल्याला झोप येते. कुत्र्याला भीती वाटते, आपल्याला भीती वाटते. कुत्रा एक दिवस मरणार, आपण सुद्धा एक दिवस बोला ना मरणार. पण कुणासारखे? ते म्हणायलेत बा कुत्र्यासारखे, मी नाही. ते जरी म्हणले तर खरंच आहे ना. भजन न करता मेलं तर कुत्र्याच्या मरण्यात आणि आपल्या मरण्यात फरक काय? नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा गोळतं. माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक आहे त्याच्यात. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमा. महाराज म्हणले हे तर सगळीकडे आहे, पण याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणून महाराज म्हणले हेची माझी सर्व जोडी, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. मग दुसरं काय पाहिजे? न लगे मुक्ती धन संपदा, द्यायचा असेल तर संत संग देई सदा. आणि हे करण्यासाठी महाराज शेवटच्या चरणात सांग तुक म्हणे गरीब माझी, तुक म्हणे गरीब माझी, तुका म्हणे गरीब
गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व सुखाने आम्हाला गर्भवासात घाल कशासाठी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी म्हणून सगळ्यांनी टाळी वाजून प्रेमानं विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार सर्वांनी हात वर करा 1 मिनिट बसलेल्यांनी एकदम सरळ आणि छान भजन म्हणा लेले हरी का नाम विठ्ठल गाईन आवडी याची माझी सर्व जोडी चांगलं भजन केलं धन्यवाद देवाकडे हेच मागा देवा तुझा विसर मला पडू देऊ नको बस रोज सकाळी उठलं की एवढी आठवण करा देवा हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा महाराज म्हणले जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गाईल गुण तयाचे त्याने आपल्याला हा सुंदर नरदे दिला हे बघा आपण जन्माला आलो आपल्यावर पहिलं ऋण आहे देवाचं दुसरं ऋण आहे साधूचं आणि तिसरं ऋण आहे आई वडिलाचं ज्यांनी आपल्याला हे सुंदर जग निर्माण केलं हे पहिलं ऋण आहे बरोबर आहे ना या जगात आपल्याला आलोय आपण हे देवाचं ऋण आहे आपल्यावर साधू संतामुळे नरदे ह्याची किंमत कळाली अहो संतच नसते तर देव कळला असता का जर बाळूमामा झाले नसते तुमच्या कुळात तर तुम्ही टाळकरी असते का हो तुम्ही भजन केलं असतं का नाही हे उपकार संत बाळूमामांचे आहेत प्रत्येक जातीत एका संताचा जन्म झाला बरं का त्या लोकाला देवा धर्माची आवड निर्माण व्हावी
प्रत्येक जाती. तसं तुमच्या कुळात बाळू मामांचा जन्म. किती तुम्ही परवाच चोंडीच्या जवळ माझं कीर्तन होतं. खडकी गाव, मी गावाच्या नावात सहित सांगतो. खडकी चोंडीपासून अवघं 2-3 किलोमीटर. आणि मी तिकडे गेलो की चोंडीला जातो. चोंडीला अहिल्याबाई होळकरांचं काय आहे बोला? जन्मस्थळ आहे. अहिल्याबाई होळकरांचं जन्मस्थळ चोंडी आहे. आणि त्या अहिल्याबाई होळकरांचे या भारतावर उपकार आहेत. महाराष्ट्रावर नाही, हा भारतावर उपकार आहेत. भारतावर आपण हे जेवढे ज्योतिर्लिंग पाहतोय ना, या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलेला आहे. हे जे दिसतात ना आपल्याला मंदिर, सोरटी सोमनाथ असेल, हे मंदिर जे दिसतात ना, या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलेला आहे. त्या कुळात आपला जन्म आहे. मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर या कुळात आपला जन्म झालेला आहे. अहिल्याबाई होळकरांचा न्याय असा होता ना, जो न्याय समाजाला तोच न्याय मुलाला. माझ्या मुलानं जर गाईचं वासरू मारला असेल रथाखाली तर त्याला जगण्याचा अधिकार नाही. ही शिकवण अहिल्याबाई होळकरांची होती. संत बाळू मामा, लक्ष द्या माझ्याकडे, लहानपणी मारवाड्याच्या घरी कामाला होते. मारवाड्याच्या घरी कामाला होते. शाळेत फारसं मन बाळू मामाचं नव्हतं म्हणून मारवाड्याच्या घरी कामाला राहिले. पण त्या शेडजीच्या घरूनही कामाच्या तिथून पुन्हा बहिणीच्या घरी राहायला गेले. भाचे मामा मामा म्हणायचे तर भाच्याचे मामा हे जगाचे मामा झाले. आणि संत बाळू मामानं या सगळ्या समाजाचा 18 पगड जातीतल्या लोकांचा उद्धार केला. लक्षात ठेवा बरं का. आजही जिथं बाळू मामाचा वाडा थांबतो ना, तिथं कीर्तनन प्रसाद होस्तोर पाऊस पडत नाही. आजही, या लक्षात ठेवा. मी गेल्या वर्षी मी 1 नंबरचा वाडा जो असेल आप्पा, त्यांच्या तिथं कर्जतला कीर्तन केलं. बाळू मामाचा जन्मोत्सव होता अनेक ठिकाणी. आणि सगळ्यांना आनंदाची गोष्ट सांगतो की येणाऱ्या सप्ताहामध्ये आदमापूरला सुद्धा माझं कीर्तन बाळू मामाच्या कृपेने होणार आहे. तिथं सुद्धा महाराजांना म्हटलं, तिथल्या ट्रस्टीचा मला फोन आला होता, महाराज तुमचं कीर्तन आम्हाला ठेवायचे, तिथेही होणार आहे. म्हणून संत बाळू मामाचे उपकार आहेत, लक्षात ठेवा. त्या बाळू मामाच्याच आशीर्वादानं अंबादास महाराज हा कार्यक्रम या ठिकाणी करतायत. त्यांची पालखी इथं थांबली होती म्हणून तो उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंबादास महाराजांच्या माध्यमातून होत आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या घोटका ग्रामस्थाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. बघा, आज बसायला सुद्धा जागा नाही. भरपूर मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे. तुमचे घोटकेकरांचं माझ्यावर प्रेम आहे. अंबादास महाराजाचं तर आहेच, पण माझंही प्रेम आहे. हा, ज्या दिवशी माझं पत्रिकेत नाव असेल त्या दिवशी मी येणारच आहे, हे नक्की धरा. आणि ज्या दिवशी मी पत्रिकेत नसल त्या दिवशी मी इथं नसल. बरोबर आहे ना. मग बाकीचं मला माहिती नाही. त्यांना मी एक सांगितलं, आता पुढच्या वर्षी तुम्ही तारखा देऊ नका, मी तारखा देतो. तुम्ही कोण कीर्तनकार असाल ते मला सांगा, तुमच्या आवडीनं सांगा. त्यांना मी फोन करतो आणि तारीख देतो, आणि म्हणजे ते इथं आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहतील, आहे का नाही. असं मी त्यांना चालता चालता सांगितलेलं आहे. कारण असं होत असताना काय असेल तुमच्या गावातलं परिसरातलं मला माहिती नाही, पण जे सप्ताह आहे ते देवाचं काम आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई, घातलिया भय नरका जाणे. चांगल्या कामाला माणसानं आडवं येऊ नये. चांगल्या कामाला मदत करावी, चांगल्या कामाला सहकार्य करावं. हे सप्त्यात विघ्न आणणं म्हणजे देवाच्या कामात विघ्न आणणे. बाकी तुमचं काय असेल नसेल ते तुम्ही पाहून घ्या, पण सप्ताह हे देवाचं काम आहे, धार्मिक काम. त्या धार्मिक कार्यक्रमात विघ्न येता कामा नये. पण पुढच्या वर्षी तुम्ही जे महाराज ठरवसाल फक्त नाव मला सांगायचे आणि फोन मी करणार, आहे का नाही. म्हणजे एकही महाराज तुम्हाला गैरहजर राहणार नाही, आहे का. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. खूप मोठे महाराज आहेत. म्हणजे वृंदावनला अनेक चॅनलवर आपण त्यांना पाहिलेलं आहे बरं का. पण ते फक्त बाळू मामाच्या अंबादास महाराजाच्या प्रेमामुळे इथं थांबले. नाही तर 4-4, 5-5 हजार लोकांमध्ये त्यांच्या कथा असतात. तुमच्यावर कृपा आहे. मी म्हणलं त्यांना, तुम्ही थांबलेच कसे काय, असं आहे का नाही, थांबलेच कसे. पण ते बाळू मामांची कृपा तुमच्यावर आहे. पुन्हा महाराज आज या ठिकाणी थांबलेले आहे. महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि उपस्थित सर्व भजनी मंडळी, रामेश्वर महाराज आहे, नामदेव महाराज आहे, हरिभक्त परायण राजू महाराज, पवन महाराज,
नितीन महाराज, भगवानराव, विक्रमराव, प्रल्हादराव, रामराव आहे का नाही, सगळेच महाराज मंडळी आहेत. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. इकडं गजानन बुवा, इकडं अन्वीताई आहे ना, आवनी 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 अन्वी आलं मला आहे का नाही, आवनी ताई आहे. इकडं रामराव आहेत पुन्हा साऊंडवाली आहे का. बऱ्याच दिवसांनी भेट झाली आमची, 4 दिवस झाले आहे का नाही. हां, त्यांना दे धन्यवाद. हे कट कर बरं हे बाकीचं. हां, हे बाप माणूस यूट्यूब चॅनलवाला, त्याच्या चॅनलची घंटी दाबा, त्याला सबस्क्राईब करा. हे मीडिया है ना, मेडेक्स मीडिया, जेडेक्स मीडिया चैनल, वृंदावन से महाराज जी के साथ. इनका गांव इधर ही है क्या, वृंदावन है क्या. उनको मराठी नहीं समझ में आती है ना. बरे मग काही म्हणाय जमते तुला आता, मराठी समझ में नहीं आती है उनको. लांब से आए हैं वो, उनके लिए टाळ्या वाजवो सगळे जण. मराठी सीखो थोड़ी थोड़ी, ब्रजवासी हो. अच्छा, हमें थोड़ी ब्रज भाषा आती है, हम भी उधर रहने को थे महाराज, और हम थोड़ी थोड़ी ब्रज भाषा बहुत अच्छी लगती है ब्रज भाषा, लेकिन बहुत दूर से आए हैं. उनको मस्तंग स्वागत करो उनका, बर क्या उगा नसलं ते हो जाएगा नाही तर लक्षात ठेवा. त्यांनाही धन्यवाद, आमच्या दादांना सुद्धा धन्यवाद देतो.